ट्रॉफी खूप चांगली ट्रॉफी त्यानंतर कोल्ड्रिंक्स खूप थंडाव जे आहे चित्राज अल्पेश गायकवाड कुमार यांच्याकडून कोल्ड्रिंक्स आम्हाला स्पॉन्सर झालेले आहे आणि ती कोल्ड्रिंक्स देण्याची विनंती विशाल पाटील दादा विनंती की आपण ही कोल्ड्रिंक द्यायची आहे। त्यानंतर पाहतो सामना समजा खूप मेटा हो जे आहे मला वाटतं की मोतीचूर लाडू स्वीट ज्यांनी स्पॉन्सर केलं कुमारी प्रचिती दिगंबर गायकवाड या छोट्याशा दिदीकडून हा स्वीट आम्हाला स्पॉन्सर झालेला आहे। त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय। काय अप्रतिम झकास क्वालिटीचं प्रदर्शन पाहिलं आपण आणि जवळपास साहिल असं वाटलं होतं की या बघायचं पहिला पण एक नौका आणि यंग आणि डॅशिंग खेळाडू असलेला संघ आहे। दोन आणि बेस्ट बॉलरसाठी ज्यांनी सूट आम्हाला स्पॉन्सरशिप केलेली असे जयेश खंडागळे दादाचा आपण करूया येतो की स्वागत आणि सन्मान दादा आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे। मी परत एकदा आमचे आयोजक कमिटीचे मेंबर आदरणीय रोशन गायकवाड साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण दादांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करायचं आहे। खूप मोठं योगदान जयेश खंडागळे साहेबांचं नेहमी सातत्याने या क्रीडा नगरीमध्ये मिळतोय आणि ते दाखवताना की मी अजून आहे प्रत्येक कार्यक्रमाला सहभाग जेव्हा जेव्हा असतात माझ्याकडून काहीतरी मी छोटं काय होईना पण एक कार्य एक मदत म्हणून प्रत्येक टुर्नामेंटला सहकार्य करतोय असे सर्वांची लाडकी जयेश खंडागळे दादांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करताना पाहतोय आपण रोशन गायकवाड साहेब यांच्या शुभ हस्ते मायेची शाल प्रेमाचं प्रतीक रंगीबेरंगी फुलाचं पुष्पगुच्छ स्वीकारताना तर आपण आता मात्र जाऊया माध्यमातून पहिला चेंडूवर ऑन द रेस करण्याचा प्रयत्न हवेचा चेंडू पॉइंट क्षेत्राकडे त्या दरम्यान मात्र एक सिंगल
जनमान गोवा टीमच्या माध्यमातून नाणेफेकीचा कॉल मैदानामध्ये खूप चांगल्या तऱ्हेने कामगिरी करतोय भावेश अँड कंपनी राईटामध्ये विकेट सुजल मात्रे आणि नो डाऊट लगातार दोन मॅच मध्ये दोन निर्धाव षटक हाताळले होते एक अप्रतिम पाहतोय आपण मिड ऑफला चेंडू ट्रॅव्हलिंग होते फक्त आणि फक्त एका सिंगल तब्बल तिसऱ्या चेंडूवर एका सिंगलनी धावा खर्च करतोय धावसंख्येत मात्र भर पडते धावसंख्या बिनबाद 7 दिमी आणि संत सुरुवात पहिल्याच सेकंड बॉलवरती चौकार मारला होता त्यानंतर मात्र काय कमबॅक केलाय गोलंदाज कुलदीप आणि आता मात्र अनिकेत पाटील नावाचा हा वेगवान गोलंदाज वेळेला महत्व द्यायचे कारण की वेळ अभावी आपण आले नाहीत म्हणून 2 धावाची पेनल्टी जर्मन गोळे टीमला लावण्यात आलेली आहे हुकचा फटका टॉप एज चेंडू खाली क्षेत्रामध्ये आउटफील्ड चांगली आहे थांबू शकणार नाही चेंडू मात्र फाईनल बाउंड्री लाईनच्या बाहेर पंच इशारा करताय सीमा पार आला या दणदणीत चौकार
टॉप एज होता पण खाली क्षेत्र निवडलंय आणि आउटफील्ड मध्ये अतिशय वेगात फरार झालाय 4 धावेसाठी. धावसंख्या आता मात्र 2 अंकी पार करते ती बिनबाद 11. दुसरे षटक प्रगती पथावर असताना पाहतोय आपण. एकीकडे जर विचार केला आपण जय काप्रोबा वेले तर दुसरीकडे जय हनुमान गोवे अशी फाईट पाहायला मिळते मेंदूच्या आतमध्ये. स्विंग करण्याचा प्रयत्न होता, परत एकदा वेगवान चेंडूला बीट होतोय बॅटर. आता मात्र संघर्ष करताना जर्मन गोळी टीमचे बॅटर्स नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय कुठेतरी थोडस चुकीचा ठरतोय, कारण की दुसरे षटक प्रगती पथावर आणि धावसंख्या फक्त आणि फक्त पाहतोय आपण 11. बिनबाद संत आणि धीमी सुरुवात. याच पात्र पंच केलंय, सुरेख फटका आहे, आउटफील्ड चांगली आहे, खाली क्षेत्र निवडलंय, स्वीपर कॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार झालाय चेंडू 4 धावेसाठी. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर इथे मात्र बिनबाद आता मात्र एक समाधानकर सुरुवात म्हणता येईल. धावफलकावर धावा त्या 15. 2 षटकाची समाप्ती. आपण स्वागत आणि सत्कारकडे वळणार आहोत. व्यासपीठावर विराजमान आदरणीय आकाश चिंतामण भोईर साहेबांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान. आकाश चिंतामण भोईर दादा आपण हा सन्मान स्वीकारायचे मी विनंती करेन. आमच्या आयोजक कमिटीचे मेंबर अभिषेक यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण आकाश चिंतामण भोईर साहेबांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करायचे आहे. आमणे गाव जर म्हटलं तर सासवाडीचं गाव मेहुणे आहेत. निश्चित जावयावर प्रेम दाखवण्यासाठी येणं गरजेचं आहे, नंतर जावई बाबू जर रागावले तर निश्चित कठीण होत असतं संसारामध्ये. असे आमचे अल्पेदार ह्याच्यावर खूप मोठं प्रेम असतात, असे त्यांची मेहुणे. पाहतो की आपण आकाश चिंतामण भोईर यांचं यथोचित स्वागत आणि सत्कार करताना. आणि मला वाटते की दैविक आकाश भोईर यांचा वाढदिवस आहे आणि स्पेशल आज एक निश्चित त्याचा आपण बर्थडे इथं मात्र साजरा करणार आहोत लाईव्हच्या माध्यमातून. दैविक तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. तर आपण त्यानंतर स्वागत आणि सत्कारकडे वळणार आहोत. श्री संतनू कोडलीकर साहेबांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करून घेऊया. थेट बदलापूर येथून ते बिलॉंग करतात आणि अल्पेश दादा यांच्यावर प्रेम दाखवण्यासाठी दादा आपण आलात. निश्चित खूप मोठं प्रेम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तर आपण जाऊया षटकाच्या नंतर आपण स्वागतकडे वळणार आहोत. प्रिन्स आमच्यातून रजा घेताना पाहतोय आपण. सज्ज होताना गोलंदाज पहिला चेंडू लाईन कुठे हे चेक करतील राजेंद्र पाटील सरांचे दोन्ही या समांतर रेषेत अतिरिक्त चेंडूचा इशारा येते. हा चेंडू परत टाकावा लागेल. धावसंख्या जर पहिली आता मात्र पुढे सरते ती 17. स्कोरिंगची भूमिका पार पडताना पाहतोय पण तिलकरत्न दिलशान म्हणून भिवंडीमध्ये याचं नाव आम्ही सातत्याने करतो असे माझदादा खूप मोठं व्यक्तिमत्व. यस यस, कारण की पाहतोय आपण अल्पेश दादा यांच्यावर प्रेम असणं गरजेचं आहे, कारण की ते कालपासून परवापासून ते भरोडीच्या स्पर्धेमध्ये बिजी होते आणि दादाला सांगितलं की मी तुझ्या टुर्नामेंटला येणार, तू एक स्कोअर हँडल कर. वडगडचा स्कोअर भरोडीला पाठवला आणि दादा इथं आले. यस, हे प्रेम आहे अल्पेश दादा यांच्यावर. यावेळेस पता कट करण्याचा प्रयत्न आणि याचबरोबर पाहतो की आपण निश्चित चांगला चेंडूची हाताळणी इथे मात्र करताना दोन्ही पंच एकत्र येतील पाहतोय आपण. दत्तकृपा चषक 2025 हा अतिशय देखणं आणि चांगलं आयोजन. दत्तकृपा स्पोर्ट पिंपळासेस प्रत्येक खेळाडू मात्र अल्पेश दादा यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. त्यामध्ये रोशन गायकवाड दादा यांचा असो की नेहमीच सातत्याने अल्पेश दादा याला खूप मोठं आयोजनामध्ये मदत करण्यासाठी अग्रेसर असतात. संपूर्ण गाव पिंपलास अल्पेश दादा यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर निश्चित आपल्या हँडिकॅपवर मात करून स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये पाय ठेवलं आणि आज अल्पेश दादा जवळपास 10 ते 12 स्कोररला काम देतो. हे अल्पेश दादाचे एक खास आकर्षण ठरलं आहे. कमी कालावधीत एक मोठी झेप घेणारा हा पिंपलास गावचा सुपुत्र. अजून एक हा चेंडू खराब, बॅक टू द बॅक. दुसऱ्या वेळेस मात्र पंच इशारा करतील पाहतोय. या षटकामध्ये दुसऱ्या वेळेस हा अतिरिक्त चेंडू टाकावं लागलं आणि असं वाटतं की 3 अतिरिक्त चेंडू टाकले गेले. एकच चांगला चेंडू तो पण निर्धाव होता. अतिरिक्त 3 धावा आणि धावसंख्येत बदल पाहतोय आपण 18.
यानंतर जो सामना होईल चालू सामन्यातला विजेता संघ जो ठरेल तो मात्र फाईट करेल हंसिका स्पोर्ट पिंपळगड सोबत. हंसिका स्पोर्ट पिंपळगड टीमच्या संघटक आपण आमचे आयोजक अल्पेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधून घ्यायचा आहे. प्रत्येक टीमला एकच विनंती आहे की आपण आल्या पावली मात्र अल्पेश गायकवाड यांच्याकडे आपण संपर्क साधायचा आहे. सज्ज होताना गोलंदाज प्रत्येकदा अधूनमधून स्वेर षटक हाताळताना पुलचा फटका हवेत आहे. फटका फसलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्वीकारलाय, जेल एक होतोय. इथं मात्र पहिला बॅटर होतोय फेल. आता मात्र पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळालं. ज्या विकेटची आवश्यकता तो विकेट इथं मात्र प्राप्त करतोय गोलंदाज सर्वेश पाटील. धावसंख्या पाहिल्या पण 18, पहिला गडी बाद, तिसरे षटक प्रगती पथावर, 4 षटक सामना आहे. तुम्हाला किमान 40 पर्यंत मजल मारावी लागेल जर सामना टफ फाईट करायचा असेल तर, कारण की प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला पण जे काप्रोबा वेले संघ खूप मोठं आहे. यस आणि जे काप्रोबा वेले टीमने सुरुवात केली आपले सीझनची, तर याच मैदानामधून पहिली ट्रॉफी उचलली होती आणि चॅम्पियन बनला होता. त्यानंतर मात्र खूप मोठ्या मोठ्या मेगा इव्हेंट सुद्धा या टीमने जिंकलेला आहे. फुलटाचा फटका खाली क्षेत्र आणि इथं मात्र जिथं बॅकवर्ड स्कोरच्या वर्तुळाला भिरकावलाय, आला हा षटकार. काय क्लास फटका खेळला होता पाहतोय पण पूर्णपणे चेंडू बॅटच्या मधोमध घेतोय आणि बॅटमधून एक मधुर आवाज आणि बॅकवर्ड स्कोरच्या वरतून एक टावरिंग षटकार वसूल केला होता. या षटकाराने मात्र जय पाटील आल्या पावली आपला खातं उघडतोय. टीमची धावसंख्या अधिक कमी वाटत होती, आता मात्र एका चांगल्या धावसंख्ये वार्ताल करताना 1/24. एकता स्पोर्ट सारंगाव विपक्ष आर के बिल्डर्स मानकोली टीमचे संगणक जर आले असेल तर निश्चित आपण संपर्क साधून घ्यायचे. अल्पेश गायकवाड यांच्याशी आपण सुद्धा सज्ज राहायचे. बॉलिवूड सामन्याकडे आता मात्र जय पाटील आल्या पावले एक दमदार षटकार वसूल करतोय. बॅकवर्ड स्कोरलेकडे फुलटॉस होता, स्विंग केले त्या चेंडूला आणि पाठवलंय 6 धावसाठी. कमालीचा षटकार ठोकलाय. अजून एका फटका ऑफ ड्राईव्ह पाहतोय. यावेळेस आता प्लेसमेंट ठीक नाहीये. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनकडे चेंडू अतिशय वेगात सरकताना तिथं मात्र क्षेत्ररक्षक सज्ज आहे. तोपर्यंत संधी निर्माण झाली होती. एक सिंगल इथं मात्र कंप्लीट होताना या एका धावने टीमची धावसंख्या पुढे सकते ती 1/25. पहिल्या सामन्यामध्ये तब्बल 1 धावाचा डोंगर उभा केला होता हंसिका स्पोर्ट पिंपळगड टीमने. याच पात्र पंच केले. फक्त एकदा पात्र पण डीप कव्हरकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होतोय. फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र या बॉलवरती कंप्लीट करता येईल. धावसंख्या 26. 3 षटकाची समाप्ती. माझा तर मित्र म्हणेन की 3 अतिरिक्त चेंडू टाकून सुद्धा एका चांगली बॉलिंग पाहिली आपण या षटकामध्ये. एक जबरदस्त फाईट पाहतोय आपण आलेल्या
अजून जर विचार केला पण प्रतीक मात्र चांगली बॅटिंग करतोय. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेले पण धीमी बॅटिंग केली होती खास राहुल पाटील यांनी आणि आक्रमण चढवलं होतं जय पाटील यांनी. चांगले दोन्ही बॅटर आहेत. स्ट्राईक रेट जर विचार केला आपण खूप चांगल्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करणारे 2 दिग्गज बॅटर जनमान गोवे टीमचे. चांगला चेंडू खोलवर टप्प्यावरचा वाईड यॉर्कर चेंडू होता. अतिशय अप्रतिम वा भाई वा. सुरेख सुरुवात सुमित पाटील हा सुद्धा वेगवान गोलंदाज करतोय आणि माझा जर पाहिला आपण 3 वेगवान गोलंदाज चांगली मारा केलेला आहे. फक्त एक चेंडू होता तो फुल टॉस पडला त्यावर मात्र षटकार ठोकला होता बॅटरनी. त्यानंतर प्रत्येक चेंडू अतिशय अप्रतिम पाहतोय आपण. सध्या टेनिस क्रिकेट भिवंडीमध्ये टेनिस क्रिकेटचा धुमाकूळ पाहतोय आपण. या स्पर्धा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न स्लॉक स्वीपचा प्रयत्न होता. टॉप एज विकेट किपर चेंडू खाली धक्का बटलाय क्रमांक 2 आणि परतीचा प्रवास करताना इथे मात्र बॅटर प्रतीक मात्रे. क्रमांक 4 वर नवीन बॅटर आता मात्र येताना पाहतोय आपण जनुमान गोवे टीम कडून निखिल मात्रे. क्रमांक 4 वर अंतिम षटक प्रगतीपथावर आमच्यातून आमचे किशोरदादा रजा घेताना अपेक्षा करूया आपण की 2 दिवस सातत्याने व्यासपीठावरती येतीलच. खूप मोठं नाव आहे किशोरदादांचं. निखिल मात्रेवर मोठी जबाबदारी कारण की किमान 50 पर्यंत जर मजल मारायची असेल तर येणाऱ्या 4 चेंडूवर 2 मोठे फटके मारणं गरजेचं राहील टीम जवान गोवे टीमसाठी. रेटामधून विकेट आल्या पावली मात्र हा फटका पाहतोय आपण. हवेत आहे पण क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून केडीके कडक 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 आलाय हा तुफानी षटकार. षटकाराची पण काय क्लास धावसंख्या पाहतोय 32. निखिल च्या बॅटमधून हा षटकार वा भाई वा. जणू असं वाटलं की खेळाडू कक्षामधून सेट होऊन आलेला आहे. पहिल्या चेंडूवर धमाका धमाका एक सम्मानजनक स्थितीकडे वाटचाल करताना इथे मात्र जवान गोवे संघ पण विसरून चालता येणार नाही. समोर कोण आहे जय काप्रोबाद स्पोर्ट वेल या संघ आहे. खूप एक चांगला संघ या असूनच्या माध्यमातून पाहतोय आपण आणि याच मैदानावर खऱ्या अर्थाने त्यांनी विजयाची परंपरा राखून ठेवली होती. पहिला कप जिंकला होता. नौका संघ होता. काय धमाल आणि अप्रतिम प्रदर्शन या टीमचं पाहिलं होतं. यस नो डाऊट अल्पेश गायकवाड यांचं जेवढं कौतुक करावं 2 दिवसीय स्पर्धा आहे. 18 संघाला संधी दिली. आज 10 खेळतील हे पण कौतुक करावं लागेल. पण 2 दिवसीय स्पर्धेमध्ये ड्रोन सहित 3 कॅमेरे पाहतोय पण प्रिन्स न्यूजच्या माध्यमातून अतिशय अप्रतिम लाजवाब उच्च कोटीचे आयोजन एकच दादा आमचे अल्पेश दादा यांच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि मनापासून आभार व्यक्त करेन अल्पेश दादा की सुनील पवारला तुम्ही पसंत केले की 2 दिवस पाहिजेत. या स्पर्धा टॉप एच आणि विकेटचा पतन जे कापोबा टीम वेलीचे सर्व आणि खास करून ज्यांचं मोठं प्रेम आहे अल्पेश गायकवाड यांच्यावर असे आमचे भावेश पाटील दादा आपण व्यासपीठावर यायचंय. मी अल्पेश दादा यांच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावरून आपलं स्थान ग्रहण करायचं आहे. भावेश पाटील दादा या आपण खूप मोठं चांगलं व्यक्तिमत्व वेली गावाचं. नवीन बॅटर खेळपट्टीवर आता मात्र बंटी पाटील. खेळपट्टीवर येताना काही चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्येचे पहिले आपण 32 आहे. एक षटकार ठोकला होता निखिल मात्रे यांनी पण त्यानंतर मात्र अजून एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. ट्रॉफी विकेट किपर कुठली चुकी करत नाही. चांगलं झेल कंप्लीट केलंय. वापसी छान करतोय गोलंदाज सुमित पाटील. राईट द विकेट क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहूया आपण. पॉइंट सोबत कव्हर बाउंड्री लाईन लॉंग ऑफ हे ऑफ साईडचं क्षेत्ररक्षण. ऑन साईडकडे पाहिलं आपण स्कोरलिक पंच ठीक थोडासा समोर आहे. बॅकवर्ड स्कोरलिक सर्कलच्या आतमध्ये मिड विकेट स्कोरलिक लॉंग ऑन त्या प्रकारे मारा करेल गोलंदाज. या स्पर्धा कट करत होता मोठी कड फ्लाय स्लिपर चेंडू मात्र थर्डमॅनकडे आता निघून जाईल. थोडीशी मिस्टेक आणि त्याचा फायदा मिळाला टीम गोवेला. चौकार.
या चौकाने मात्र धावसंख्या 36 वर पोहोचते. एक समानकारक सुरुवात म्हणावी लागेल, कारण की खेळपट्टी जर पहिले आपण धावा होत असतात या खेळपट्टीवर सातत्याने. पिंपलासचा क्रीडांगण अतिशय अप्रतिम आहे. आउटफील्ड खूप चांगली आहे, हिरवगार पाहतोय आपण. आणि प्रत्येक क्रिकेट रसिकाला वाटते की या मैदानावर निश्चित आम्हाला खेळण्याची संधी मिळेल. या स्पर्धेच्या माध्यमातून 3 पुरस्कार मिळवण्याच्या स्वरूपात कुछ मिठावजी आहे, स्वीट, कोल्ड्रिंक्स आणि सुपर ट्रॉफी. यास पात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चिनवेन बॅटचा संपर्क चांगला झाला, पण प्लेसमेंट ठीक नाही आहे. दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न पोहोचू शकणार नाही आणि इथं मात्र निश्चित निशाणा चुकतोय. आता मात्र पंचाचा बोट आकाशाकडे आणि अशा प्रकारे पाहतो की आपण निर्धारित 4 षटकाची समाप्ती. धावसंख्या जर पहिली धावफलकावर 38-39 धावचं आव्हान उभं केलंय. इथं मात्र पाहतो आपण जे हनुमान गोळे या टीमनी जे काप्रोबा स्पोर्ट वेले या टीम विरुद्ध. छोटासा ब्रेक जाऊ आपण डीजे कडे, ऐकूया मधुर संगीत. जे काप्रोबा वेले या टीम समोर जे आव्हान आहे सामना जिंकण्यासाठी पाहतो आपण 39 धावचं आव्हान आहे. आणि आव्हान जर पार करत असेल तर हा क्वालिटीची बॅटिंग करणं गरजेचं आहे, पण क्लास दाखवावा लागेल, कारण की एवढी मोठी धावसंख्या नाही आहे. पहिल्या सामन्यात पहिला पण हंसिका स्पोर्ट टीमचं धावाचा डोंगर होता आणि अर्णव स्पोर्ट खारबाव एक बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो, तो संघ पराभूत झालाय. आणि साहिल यांनी उल्लेख केला होता की हंसिका स्पोर्ट पिंपळगड टीम नौका आहे आणि सर्व काही खेळाडू पाहिले आपण तर नो डाऊट अतिशय अप्रतिम युवा खेळाडू आहेत आणि काय क्वालिटीचे प्रदर्शन पाहिलं आपण. चला जे हनुमान गोवे संघ आपण लगेच शतक्षण लावून घ्यायचे विनंती असेल. जे आव्हान पाहतोय आपण पशुवाही 70-80 जे काप्रोबा वेले या टीम समोर एक चांगलं आव्हान म्हणता येईल, पण हे आव्हान कशा प्रकारे स्वीकारेल. खेळपट्टी जर विचारला आपण निश्चित बॅटिंग साईडला पोषक असतात, नेहमी चांगले बॅटर खूप छान खेळी साकारतात. दरम्यान पाहतो की आपण व्हीआयपी डायजर आमचे सर्व मान्यवर्स अल्फेज दादा यांचा हा शो पाहतोय आपण. 2 दिवसीय शो सोपी गोष्ट नाहीये. 3 कॅमेरा ड्रोन सहित आमचे तिन्ही पंच खूप चांगले आहेत. पाहतो आपण पंच प्रल्हाद पाटील सर नो डाऊट बेस्ट विकेट कीपर इन तालुका क्रिकेट. यस अल्फेज दादांची इच्छा होती की प्रल्हाद सरांना पंचाची भूमिकेमध्ये आपल्या टुर्नामेंटमध्ये ठेवणं गरजेचं आहे आणि ती इच्छा त्यांची मध्ये पूर्ण झालेली आहे. तसेच राजेंद्र पाटील सरांना पाहतोय आपण आणि जुना दुगीचे अजून आम्ही तिसरे पंच देवीदास पाटील सर यांना सुद्धा आपण पाहतोय. कॉमेंट्री बॉक्स मधून आपण आवाज ऐकला सकाळी. मॅजिक रॉक मराठी वहीचा डॉक्टर गवळी सर आणि एक युवा समालोचक आमच्या सोबत पाहतो आपण साहिल आणि मी स्वतः सुनील पवार. स्कोररच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण आमचे मास. आणि उद्या आपण आवाज ऐकणार नो डाऊट कुणाल दाते व्हॉइस ऑफ महाराष्ट्राचा एक टेनिस क्रिकेटमध्ये खूप मोठी छाप सोडणारे आमचे विदर्भातले रहिवासी असलेले कुणाल दाते सर आणि त्यानंतर ओमकार शेट्टे आणि या कॉम्प्युटर ऑफ भिवंडी धुमाल सर. चला लगेच शतक्षण लावून घ्यायचे पाहतोय आपण.
दोन्ही सलामीचे बॅटर खेळपट्टीवर पाहतोय आपण कुलदीप आणि घनश्याम पाटील ही धनराज ही जोडी पाहतोय आपण. चांगली जोडी आहे धनराज आणि कुलदीप. कशा प्रकारे या 39 धावचं आव्हान आहे ते स्वीकारतात. कुलदीप स्ट्राईकला असेल, नॉट स्ट्राईकला धनराज. चांगला बॅटर, चांगली सलामी जोडी पाहतोय आपण. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण पिंपलास अँड या टोकाकडनं मारा करण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय राहुल. क्षेत्ररक्षण पाहूया. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. कशा प्रकारे क्षेत्ररक्षण लावल्या गेलं. कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक ठिकाणच्या समोर एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ आणि एक थर्डमॅन. फाईनल एक पाहतोय आपण बॅकवर्ड स्कोरला एक मिड विकेट आणि एक क्षेत्ररक्षक वाईडीच डीप मिड विकेट बाउंड्री लाईनवर प्रत्येक याला पाहतोय आपण. अशा प्रकारे क्षेत्ररक्षण लावल्या गेलं. त्या प्रकारे मारा करेल का इथे मात्र गोलंदाज राहुल पाटील. यानंतर हंसिका स्पोर्ट पिंपळगड टीमचा संगणक आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन सज्ज राहायचे आहे. हंसिका स्पोर्ट पिंपळगड टीमने आपण पहिले टॉस करण्यापूर्वी अल्पेश गायकवाड यांच्याकडे संपर्क साधायचा आहे. यस अल्पेदा. जे पण काही नियम असेल आमचे जिशेचे पंच म्हणून ज्याची ओळख आहे प्रल्हाद पाटील सर खूप मोठं नाव आहे. नावाप्रमाणे ते असोसिएशन सोबत निगडीत आहेत आणि जे माहिती देतील ते सर्व टीमना मान्य करावं लागेल. यस, कारण की प्रत्येक गोष्टीवर दादांचा खूप मोठा अभ्यास असतोय आणि म्हणून एवढं मोठं नाव नाही आहे. प्रल्हाद पाटील जर विचार केला मॅन फॉर अलिमगड कित्येक मैदाने गाजवली, खास त्याचं विकेट किपिंगची भूमिका नो डाऊट नंबर 1चे विकेट किपर. काय क्लोज विकेट किपिंग करायचे निश्चित. ज्या प्रकारे मला एक तो विकेट किपिंगची भूमिका आठवतं आंतरराष्ट्रीय क्रिकेट विचार केला 96चा वर्ल्ड कप रमेश कालूरतनाने ज्या प्रकारे यष्टीचित केलं होतं त्याच प्रकारे यष्टीचित करणारे आमचे प्रल्हाद सर सुद्धा आपण कित्येक वेळा पहिल्या बॅटरला दंग करून ठेवले होते. अशी कामगिरी करणारा एक महान पंच सध्या आपण जीसीच्या माध्यमातून प्रत्येक मैदानावर पाहतोय. वळीवर सामन्याकडे सामना एक रंगतदार पाहायला मिळेल की एकतर्फी सामना पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवर स्वीपचा फटका. वा वा वा, सुपर स्वीप केलंय. चेंडू स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आलाय. हा दमदार चौक. पहिल्या चेंडूवर चौकार. सुरुवात अतिशय अप्रतिम पाहायला मिळाली बॅटर कुलदीपच्या माध्यमातून. अजून एक धमाका करायचा होता पण यावेळेस पाहता चांगला लेंथचा चेंडू होता. बीट झाले. विकेट किपिंगची भूमिका खूपच चांगली पाहिली आपण. विकेट किपर अजून 30 झाले कायम आहेत अमर पाटील दादा. वा अमर दादा आपलं स्वागत आहे. कारण की बॅटिंग आला तर ओळखलो नाही पण आता मात्र विकेट किपर कोण आहे तर तो गोवे टीमचा अमर पाटील इज द ग्रेट विकेट कीपर बॅटर. याच पात्र सुपर शॉट ऑन द राईटचा फटका प्रत्येकदा पाहतो आपण. डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय हा चौकार. बनवली ऑन द राईटचा फटका पाहिला आपण. पॉइंट आणि कव्हरच्या मधून वरतून पाठवलं 4 धावेसाठी. क्लास बॅटिंग. अजून एक हा चांगला फटका आहे. हा पण निघून जाईल स्कोरलिंग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौफेर बॅटिंग पाहतोय आपण. आता मात्र चौकार आलाय. तीन दमदार चौकार, एक स्लॉग स्वीपचा, त्यानंतर एक
माझा तर पहिला ऑन द रेजचा, त्यानंतर एक शॉर्ट ऑन फुलचा फटका होता पाहिला आपण, आणि चांगले फटके सुद्धा गॅपमध्ये खेळून काढले तर 3 बाउंड्रीसाठी. मागडा षटक पॉवर प्लेचं गोलंदाज राहुल पाटील. अजून येणारे 2 चेंडू कितीपर्यंत मदर मारेल पहिल्या षटकामध्ये विजय मिळवण्याच्या दृष्टीकडे वाटचाल करताना, आणि राजपथा फ्लिकचा फटका हवेत आहे. ओ माय गॉड. आणि इथं मात्र पाहतो की आपण झेल सोडल्या गेलं पाहतोय आपण. जीवनदान मिळता हुआ इस वक्त. चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, आणि इथं मात्र परत एकदा झेल जोडल्या गेल्या. लागोपाठ दुसऱ्या चेंडूवर दुसरा झेल ड्रॉप. तर पाहतोय की आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येच्या पहिले आपण धावफलकावर एका चांगली धावसंख्या उभी केलेली आहे. बिनबाद 14. अजून इथून मात्र सामना जिंकण्यासाठी पेनल्टीच्या 2 ऍड करतोय आम्ही. सुधारित धावसंख्या आता मात्र पाहतोय ती 16. तर क्रमांक 2चं षटक टाकण्यासाठी बॉलर आता मात्र प्रतीक येतोय. एक चांगला ऑलराऊंडर या टीमचा. आपण बॅटिंग चांगली केली होती, पण कशा प्रकारे बॉलिंग करेल, कारण की आता समीकरण खूप सोपं आहे इथून सामना जिंकण्यासाठी. फसवाई 70-80 जे काप्रोबा वेल टीमला सामना जिंकण्यासाठी सोपं समीकरण आहे. अजून जर विचार केला आपण 10 विकेट सुरक्षित आहे. चांगली बॅटिंग करताना कुलदीप याला पाहतोय आपण. स्ट्राईकला आता मात्र धनराज पाटील असेल. हा सुद्धा एका चांगला हाय क्वालिटीचा बॅटर या टीम कडून. क्षेत्ररक्षण मध्ये थोडंसं परिवर्तन पाहायला मिळतंय. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये अमर पाटील या टीमचे सर्व जे कलर टी शर्ट पाहतात आपण, अमर दादा यांच्या माध्यमातून टीमला पुरस्कृत केलेले आहे, आणि चांगले क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख आहे असे अमर पाटील. यावेळेस पाहता चांगलं विकेट किपिंग पाहतोय आपण, पण चेंडूची लाईन खराब होती. पंच वळताना इशारा करतायत की वाईट, आणि 1 फॉर 1 एक जी मुभा असते बाउन्सरची ती संपलेली आहे. 1 फॉर 1चा इशारा करताना स्कोरला एक पंच आणि मेन पंच. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या 17. हळूहळू आता मात्र वेले संघ विजयाकडे वाटचाल करताना, कारण की एकही गडी बाद झाला आणि 10 विकेट सुरक्षित. फक्त आणि फक्त 39 धावचं टार्गेट आहे. यास पाहता फटका चांगला आहे, वळवलंय चेंडूला, स्क्वेअर लेग कडे आलाय हा षटकार. थोडस डाव्या तुझा चेंडू होता आणि पुल केलाय. अतिशय अप्रतिम फटका स्क्वेअर कडे षटकार. आणि आता मात्र धनराज सुद्धा चांगली बॅटिंग करतोय. टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सरते ती 23. 16 धावीची आवश्यकता. किती चेंडू मध्ये सामना फिनिश होईल. अजून एक फाईन फटका पाहतोय आपण. खराब क्षेत्ररक्षण परत पाहतोय एकदा आपण. निश्चित जास्त काही धोका झाला नाहीये, फक्त एक सिंगल दिली या बॉलवरती. धावसंख्या 24. 15 धावीची आवश्यकता आहे. दोन्ही डिपार्टमेंट मध्ये आतापर्यंत खूप छान कामगिरी. वेले टीमची बॅटिंग आणि बॉलिंग आणि क्षेत्ररक्षण आता मात्र तिन्ही डिपार्टमेंट मध्ये खूप चांगलं कामगिरी करताना हा संघ पाहतोय आपण. आणि या टीमसाठी माझा जर पाहिलं तर लकी ग्राउंड आहे या टीमसाठी. गती परिवर्तन स्वीपचा फटका झेलवण्यासारखी संभावना दिसत नाहीये. खाली क्षेत्रामध्ये चेंडूचा टप्पा पडलाय, कारण की याच मैदानावर गेल्या हंगामामध्ये त्यांनी या टीमनी तब्बल जय हनुमान भावाले बी टीमला पराभूत केलं होतं.
अगली गेंद तैयार होते हुए अतिशय क्लास फटका, पण टायमिंग परफेक्ट नाहीये आणि सरळ चेंडू हातात जाऊन विसावले. धक्का बसलाय तो आता मात्र पहिला. प्रयत्न होता बॅटर कुलदीप यांचा, पण विकेट क्लिअर करू शकला नाही. चांगलं झेल कंप्लीट केल्या गेलं. पहिला धक्का बसलाय. धावसंख्या जर पहिली धावफलकावर मात्र 26. इथून मात्र फक्त आणि फक्त 13 धावेची आवश्यकता आहे आणि चेंडूचा जर विचार केला आपण जास्त अंतर नाहीये चेंडू रन्स मध्ये. एकतर्फी सामना आणि निश्चितच साहिल यांनी उल्लेख केला होता की सामना एकतर्फी होईल. यस ग्रेट, कारण की जेसीच्या माध्यमातून जास्त संकलन असतात आणि त्यांनी बरोबर उल्लेख केला की सामना एकतर्फी पाहायला मिळालं. आणि जनमान गोविंद टीमचे कॅप्टन सांगितलं की जवळपास हंगामातली आमची पहिली का दुसरी टुर्नामेंट आहे, सुरुवात केलेली आहे आणि निश्चित आपण त्यांना शुभेच्छा देऊ की येणाऱ्या पुढच्या टुर्नामेंटसाठी खूप चांगलं तुमचं प्रॅक्टिस असो. अमरदादा टीम सोबत नेहमी सातत्याने असतात, पण इथं मात्र फार जड आहे वेल टीमचं. वा भाई वा, ग्रेट सुपर सुरुवात या ट्रॉफीची पाहतोय आपण. दत्तकृपा ट्रॉफी 2025 एकना आणि उच्च कोटीचं आयोजन. राईट नंबर द विकेट, डावकरा बॅटर सज्ज होते खेळण्यासाठी. या स्पर्धा ड्राईव्ह केले, ऑन ड्राईव्ह पाहतोय. लंगवांना क्षेत्राकडे चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हलिंग होताना चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त एका सिंगल या बॉलवरती कंप्लीट करेल. धावसंख्येत बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या पुढे सकते ती 27. 12 धावीची आवश्यकता आहे. येणार इथून जर विचार केला आपण जवळपास चेंडू शिल्लक आहे ते 13. 13 चेंडू 12चं समीकरण, 12-13चं समीकरण. तिसऱ्या षटकामध्ये एका चांगली बॉलिंग अटॅक पाहायला मिळेल काय शेवटच्या षटकापर्यंत सामना घेऊन जाईल काय जनुमान गोवे टीमचे बॉलर्स. प्रतीक यांचा पुढचा चेंडू, चांगला चेंडू, पण काय घडले पाहिजे. गिली चेंडू कुठं ब्रश झाले पाहावं लागेल. एक सिंगल इथं मात्र कम्प्लीट. षटकाची समाप्ती, दोन षटकाच्या समाप्तीने धावसंख्या जर पहिले आपण 28. पहिल्या षटकामध्ये सुद्धा चांगली बॅटिंग आणि आता पण चांगली बॅटिंग. 12 चेंडू 11चं एक सोपं समीकरण इथं मात्र राहिलं ते वेले टीमसाठी. तर गोलंदाज पाहतो आपण व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि क्रमांक 30 षटक हाताळण्यासाठी हिमेश येतोय. एक युवा बॉलर समोर खेळण्यासाठी. बॅटर जर पहिला आपण क्रमांक 3 वर आलेला, ज्यांच्या बॅटमधून एक षटकार सलामीचा आलेला बॅटर आहे धनराज. चांगली बॅटिंग करतोय. एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालं. चला आपण सर्वात थांबवायचंय कारण की आज खूप उशीर झालाय. आजच्या दिवसाचा दुसरा सामना आहे आणि 11 वाजून 50 मिनिटं झालेले आहेत, म्हणजे जवळपास 12 वाजत आलेले. अजून बरेचसे सामने कव्हरेज करायचे, त्यासाठी सहकार्य करणं गरजेचं आहे. या स्पर्धा मनगटी फटका अटर्न केलाय. छोट्या बॅटरीचा वापर केला होता. माहिती आहे की क्षेत्ररक्षक दूर आहे आणि 2 धावा इथं मात्र मी सहज कंप्लीट करू शकतोय. दिमागाचा वापर केलाय बॅटर धनराज यांनी. या 2 धावांनी धनराज जर विचार केला आपण तर आता मात्र चांगली बॅटिंग करतोय. जवळपास 11 या धावसंख्येवर बॅटिंग करताना सलामीचा बॅटर. धावसंख्या जर पहिले धावफलकावर 30, इथून मात्र 9 धावीची आवश्यकता आहे. आता मात्र सफल झालाय. गिली चेंडू कुठं ब्रश झाला परत एकदा पाहावा लागेल. त्या दरम्यान संधी निर्माण झाली होती स्ट्राईक रोटेट करण्याची. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल. आदरणीय सन्माननीय किशोर मडवी साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. दादा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अल्पेश दादा गायकवाड आणि संपूर्ण दत्तकृपा स्पोर्ट पिंपलास यांच्या माध्यमातून दत्तकृपा चषक 2000 हा 2 दिवसीय स्पर्धा पाहतोय पण जीसीच्या माध्यमातून.
आज खूप चांगल्या संघाला सुद्धा आपण पाहणार आहोत. त्यामध्ये खास जयदुर्गा सुरई निश्चित उजेच्या लॉटमध्ये त्यांना पाहणार आहोत. आज सातत्याने जीसीए जर पाहिलं तर माझा आता बीजीए शेड्यूल पूर्ण टोटली जवळपास 3 ते 4 टुर्नामेंट सध्याच्या घडीला आपण लाईव्हला पाहतोय. खेळण्यासाठी बॅटर अल्पेश पाटील. चांगला फटका आहे, खाली क्षेत्र निवडलंय, चेंडूला पाठवलंय, लॉंग लेग बाउंड्री लाईन कडे अतिशय वेगात चेंडू सरकताना पंच इशारा करताय सीमा पार आलाय हा चौकार. इथून फक्त आणि फक्त सामना जिंकण्यासाठी धावा बनवायला लागेल. आता मात्र पाहतोय आपण 4 एका बाउंड्रीची आवश्यकता आहे. या चेंडूवर सामना फिनिश करेल काय डावखुरा बॅटर अल्पेश पाटील. मी परत भावेश पाटील यांना विनंती करेन की दादा आपण या व्यासपीठावर अल्पेश दादा गायकवाड यांच्या माध्यमातून आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. एक मोठ्या विजयाकडे वाटचाल करताना परत एकदा हा फाईन फटका आपण लाईन चुकीची दोन्ही या समांतर रेषेत चेंडू परत टाकावा लागेल. 3 धावेपासून अजून वंचित आहे वेलस संघ हा सामना जिंकण्यासाठी. कमाली चला हंसिका स्पोर्ट पिंपळगड टीमचा संघनायक आपण लगेच या टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. कडक आहे विजय षटकार आले के कडक. अल्पेश पाटीलच्या बॅट मधून विजयी षटकार. ज्यांनी अंतिम षटक अतिशय अप्रतिम हाताळलं तो ठरलाय म्हणजे सुमित पाटील ठरलाय सामनावीर. सुमित आपण लगेच या आणि कॅप्टन सुद्धा यायचंय विनंती असेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या लगेच आणि सुमित मॅन मॅचचा पुरस्कार पहिले टॉस करून घेऊया आपण त्यानंतर मात्र मॅन मॅचचा पुरस्कार देणार आहोत. पिंपळगड टीमचा संघनायक आणि जय हनुमान गोवे टीमचा संघनायक आपण आमच्या आयोजक दत्तकृपा स्पोर्ट या टीमच्या खेळाडूकडे आपण संपर्क साधून घ्यायचा आहे मित्रांनो. कारण की पाहतोय आपण मैदान सोडण्यापूर्वी आपण आयोजकाशी संपर्क साधणं गरजेचं आहे. तर टॉस करण्यासाठी आपण टॉस बॉक्समध्ये जाऊया. ज्याच्या माध्यमातून टॉस बॉक्स बनवलेले आहे स्वर्गीय बंडू काशीनाथ गायकवाड व स्वर्गीय सोमवार रतन पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्याला हा टॉस बॉक्स स्पॉन्सर केलेला आम्हाला दत्तकृपा स्पोर्ट पिंपळ यांच्या माध्यमातून. तर जयेश खंडागळे साहेब यांना विनंती असेल आणि तसेच संतोष माने साहेब उद्योजक आदरणीय अल्पेश पाटील दादा आपण सुद्धा यायचे पिंपळनेरचे एक युवा उद्योजक याची शुभ हस्ते आपण टॉस करून घेऊया. दोन्ही टीमला परत देऊया एकदा खूप खूप गोड गोड शुभेच्छा. हंसिका स्पोर्ट पिंपळगड पाहायला विसरू नका. पिंपळगड प्रीमियर लीग 2026 तो पर्व आणि समोर आपण पाहतोय जे कापूबा वेळ आहे हा टॉस मी पाहुण्याकडे देतोय. हेड अँड टेल आहे कोण मागणार. यस हेड अशी मागणी आहे आणि टेल आलाय. पाहुण्याने विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचे आहे. तर नाणेफेकीचा कॉल पाहतोय आपण जे कापूबावले टीमच्या बाजून गेलेले निश्चित थोडीशी चर्चा करूया. वेळ कमी आपण का होईना. अर्पितदादा गायकवाड एक जर पाहिलं आपण टेनिस क्रिकेटमध्ये भिवंडीमध्ये खूप मोठं नाव आहे. आपल्या हंडीत मात करून जे कमी वेळेमध्ये मोठं नाव कमवलं आणि त्यांनी जेसीच्या माध्यमातून 2 दिवस ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. काय बोलशील अल्पेशदादा आणि ऑल दत्तकृपा स्पोर्ट यांच्याबद्दल. यस निश्चित मनोगत व्यक्त करू शकत नाहीये. वेले टीमचा संघनायक पाहतोय नाणेफेक जिंकलेले आहे. काय निर्णय असेल. पेंडिंग ठेवतो सांगतो तुम्हाला. यस असं म्हणणं आहे की मला वाटतं की भावेश पाटील दादांनी सांगितलं की पेंडिंग ठेवायचंय. यस खूप खूप शुभेच्छा दोन्ही टीमला. कारण की टॉस मित्रांनो कधी पण तुम्ही जाताना
मीटिंग करून यायचं की काय घ्यायचं आहे, लगेच निर्णय कळवायचा आहे. टॉस बॉक्समध्ये सूचना अशी आहे की नाणेफेक जिंकली ती वेले टीमनी आणि काही सेकंदामध्ये ते निर्णय देतील. जाऊया आपण मॅनचा पुरस्कार देणार आहोत. तर सुमित यांनी ज्या प्रकारे बॉलिंग केलेली आहे, 2 विकेट प्राप्त केलेली आहे. सुमित यस आलेले आहे सुमित. आपण सर्वप्रथम ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करेन आमचे व्यासपीठावर विराजमान प्रमुख मान्यवर जे आहेत पिंपळनेरचे अल्पेश पाटील दादा, उद्योजक एक युवा पिंपळनेरचे उद्योजक अल्पेश दादाची शुभ हस्ते आपण देऊया ही ट्रॉफी, मॅडमची सुपर ट्रॉफी. त्यानंतर कुछ मीठा हो जाए जे स्वीट आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे कुमारी प्रचिती दिगंबर गायकवाड या दिदीकडून, हे देण्याची विनंती मी आकाश पाटील यांना विनंती करेन की आपण शुभ हस्ते आपण हा स्वीट बॉक्स द्यायचा आहे. त्यानंतर कोल्ड्रिंक्स ज्याने मला स्पॉन्सरशिप केलेले आहे चित्राज अल्पेश गायकवाड यांचे अल्पेश दादा यांचे चिरंजीव आहेत, त्यांच्या माध्यमातून कोल्ड्रिंक्स पाहतो आपण स्वीकारताना. खूप खूप शुभेच्छा. चला दादा आपला निर्णय लगेच कळवायचा आहे कारण की वेळ कमी आहे, यानंतर अजून भरपूर सामने खेळायचे आहेत. मला वाटते की आपण केक कापून घ्यायचं आहे कारण की पाहतो की आपण ज्याचा वाढदिवस आहे निश्चित अल्पेश यांची मिळून आहे त्यांचे चिरंजीव दैवत यांचा आपण दैविक यांचा आपण वाढदिवस साजरा करत आहोत. निश्चित समोर यायचे दैविक, तुला वाढदिवसाच्या लाख लाख गोड गोड शुभेच्छा पाहतोय आपण. दैविक आकाश यांचा आपण बर्थडे साजरा करत आहोत. डीजे मास्टर आपण एक धून लावायची बर्थडेची. डीजे मास्टर बर्थडेची एक धून वाजवायची आहे. नाही वाजव दादा वाजव. हॅलो टू यू, हॅपी बर्थडे टू यू. पाहतोय आपण हा वाढदिवस साजरा होताना इथं मात्र दैविक आकाश भोईर यांचं प्रत्येक आयुष्याच्या पायरी आपण जीवनामध्ये खूप चांगल्या तऱ्हेने जगो आणि एक मोठं झाल्यानंतर खूप मोठं व्यक्तिमत्व बनवून हेच आपण त्यांच्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना करूया. आणि हे सर्व घडवण्याचा जो अधिकार आहे तो बाप्पाजवळ आहे आणि या पितेला सुद्धा आपण हेच सांगूया की याचं भविष्य निश्चित तुमच्याचकडे आहे, तुम्ही कसा घडवाल हे तुमच्याकडे आहेत. दैविक तुला वाढदिवसाच्या परत लाख लाख शुभेच्छा. सामन्यात सुरुवात होत आहे, आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तिथे मात्र सज्ज आहेत आमचे मित्र साहिल. ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद पवार सर, सर्वांचं हार्दिक स्वागत. बर्थडे देखील आपण साजरा केला. खरं तर खूप लक्की असावा तो व्यक्तिमत्व आणि नक्कीच तुला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आम्ही करू. दरम्यान आपण व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करणार आहोत. वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालेले पिंपळनेर गावचे उद्योगपती सन्माननीय अल्पेशजी पाटील साहेब यांचं आपण स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. वेलकम, सुस्वागतम. अल्पेशजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाणार आहे. वेळात वेळ काढून या स्पर्धेमध्ये उपस्थिती साहेबांची राहिली आहे. त्यांचं स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती केला जात आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत दत्तकृपा चषक 2025 मध्ये. चला मॅचला आपण सुरुवात देखील या ठिकाणी करणार आहोत. नक्कीच अल्पेशदादा पाटील साहेबांनी आम्हाला आर्थिक स्वरूपात भरपूर मदत केलेली आहे, सहकार्य केलेलं आहे. त्यांचं देखील आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करू. जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. नाणेफेकी जिंकली टीम व्हेलेनं
आणि प्रथम बॉलिंग टाकण्याचा निर्णय घेतलाय. फसवाई 11 जयकाप्रभा भेले त्यांच्या अगेन्स्ट टीम हंसिका पिंपळघर. सलामीची जोडी खेळपट्टीवरती सौरभ आणि त्याच्या समवेत वेदांत आलेत आणि बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर कुलदीप आपल्याला तयार होताना पाहायला मिळतात. तसेच सन्माननीय किशोरजी मडवी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. किशोरजी मडवी साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. त्यांची देखील महत्वाची उपस्थिती. नक्कीच सन्माननीय नाना गोंधळी साहेबांनी कासने गावचे विद्यमान सरपंच त्यांच्याकडनं दत्तकृपा स्पोर्ट पिंपळास व अल्पेश गायकवाड यांच्यासाठी शुभेच्छा येतात. ते देखील आयोजनाला शुभेच्छा देतात, मॅचचा आनंद घेतात. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. यावेळेस उडवला फटका हा देखील चांगला आहे, मात्र डीपमध्ये खेळाडू आहे, प्रोटेक्शन आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातील. वेलकम भावेशजी पाटील, दादांचं शुभ आगमन होत आहे. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. खरं तर इंजर्ड आहे त्यामुळं ते खेळताना पाहायला मिळत नाहीयेत वेळेसाठी, परंतु ते देखील लवकरच रिकवर होतील आणि इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील हीच अपेक्षा. सौरभ पाटील आणि वेदांत पाटील ही सलामीची जोडी आहे. 2 चेंडू लागोपाठ 2 धाबा, टोटल 4 धाबा धावपलकावरती पाहायला मिळतात. नक्कीच उद्योगपती सन्माननीय आदरणीय निखिलजी माई साहेबांचं शुभागमन या ठिकाणी झालं. साहेबांना विनंती की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. यानंतरची मॅच टीम RK बिल्डर्स मानकोली आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम एकता सारंगाव. दोन्ही टीम कॅप्टन आपण एक इनिंग नंतर टॉस साठी येणं अनिवार्य राहणार आहे, कारण आपण पाहिलं गोवे टीमला आपण पॅनलाइज केलं होतं. ते लेट रिपोर्ट त्यांनी केला होता. RK बिल्डर्स मानकोली आणि एकता सारंगाव आपण रिपोर्ट करायचा. त्यानंतर जवानमान पिंपळास त्यांच्या अगेन्स्ट टीम जवानमान सारंगाव आपण देखील वेळेवरती या क्रीडानगरीवरती उपस्थित राहणं अपेक्षित आहे. त्यानंतर झरीमरी स्पोर्ट्स सलुंगड त्यांच्या अगेन्स्ट टीम चाविंगा स्पोर्ट्स सामिंद्रा आपण देखील वेळेवरती रिपोर्ट करणं गरजेचं आहे, कारण वेळेवरती आपल्याला मॅचेस आजचा शेड्यूल कंप्लीट करायचा आहे. RK बिल्डर्स मानकोले आणि एकता सारंगाव. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही या क्रीडानगरीवरती येता तुमची एंट्री तुम्ही फिक्स करा, ऑफिशियल एंट्री देखील करून घ्या. बॉलर तयार. सौरभसाठी हा बॉल अक्रॉस द लाईन खेळायचं होतं, बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन नाही आहे. निर्धाव चेंडू येतोय, डॉट बॉल. धावपलकावरती धाबा स्थिर आहे, 4 धाबा. हंसिका पिंपळघर प्रथम बॅटिंग करत असताना मागच्या मॅच मध्ये हाय स्कोर बनवला. बॉलर तयार. यावेळेस मिडल केला आणि बॉलला फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सौरभ पाटीलचा वार, षटकार. पाहायला मिळाला. 6 धाब्याने धावपलकात 10 वरती जाऊन पोहोचताय. चांगली सुरुवात टीम हंसिका पिंपळघरची होणं गरजेचं आहे.